आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सारंग आता काय सरप्राईज आहे? थांब इथेच थांब, डोळे उघड। वहिनी हे बघ, सोहम बबलू आणि हे बघ ऐक ना सोहम, माझं असं ठरलंय की मुलगा झाला की क्रिकेटला टाकायचं। क्रिकेट आणि मुलगी झाली तर मुलगी झाली तर आपण तिला तारासारखं गायला शिकूया, सिंगिंग क्लास। बघितलास ना तुझ्या धीरांचा उत्साह? आवडली का खोली तुला? तुझ्या धीरांनी सजवली आहे। तर ज्युनियर मेहेंदळेंच्या स्वागताची तयारी अगदी जोरदार चालू आहे। थँक्यू। अमृता वहिनी, आय एम रिअली सॉरी। आय नो हे बाळ तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे। अनेक वर्ष तू या बाळासाठी थांबलीस, या क्षणासाठी थांबलीस। पण जर तुला बाळ झालं तर तू तिलोत्तमाची फेवरेट होशील आणि माझं या घराचं वर्चस्व संपून जाईल आणि ते मी होऊ देऊ शकत नाही। त्यामुळे जोपर्यंत ऐश्वर्या या घरात आहे तोपर्यंत या घरात पाळणा हलू शकत नाही। सॅड। काय काय हे काय? हे तिला हे कुठे लावू मी? काय आहे? ए क्या बात है! हे तुम्ही सगळ्यांनी आमची रूम आधीच डेकोरेट करून ठेवली आहे। अरे पण जे बाळ जन्माला येणार आहे त्याच्या बाबांना काहीतरी करायला ठेवा। कोणी? यांनी यांनी? आता हे कुठे लावायचं ते सांगा। दादा, बबलू तिकडे लावू शकतो? हा दे, नाही ते लाव। अरे दादा, तू बस आणि आराम कर। तू आता ह्या घरचा सेलिब्रिटी आहेस, त्यामुळे तू मस्तपैकी बसत। आम्ही आहेत ना तिघं, आम्ही तिघं भाऊ आणि हा बबलू, आम्ही हे कामाचं बघू। तू बस आणि अमृता वहिनीची नीट काळजी घे। हा हा, तू काळजी घे आणि मी तिचे लाड करणार आता। हो मी ना तुझ्यासाठी खूप खूप शॉपिंग करेन, तुला जे आवडेल ते। ओके? पण हे खरंय, या एका गुड न्यूज मुळे घरातलं वातावरण किती बदललंय, है ना? अरे मग बातमीच तशी आहे, बाळाचं स्वागत आपण जल्लोषात केलं पाहिजे। हा, आपण आहे ना काय कमी पडू देणार नाही बघ। दादा खरंच पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स। बघ ना, सगळे आनंदात आहे तुझ्यामुळे। या जल्लोषाचा मानकरी तू आहेस। कोण? मी? नाही नाही, सगळं क्रेडिट अमृताचं आहे। पण बऱ्याच दिवसांनी घरात एक नवीन यंगेस्ट मेंबर येणार, म्हणजे माझी ती पोस्ट गेली। हा हो, अरे तुझं लग्न करून दिलंय ना, मोठा झालायस तू। त्याला काय अर्थ आहे? आपला हा आनंद आपण मी बनवलेल्या स्मूदीने सेलिब्रेट करूया। अरे बापरे, तू चक्क किचन मध्ये जाऊन स्मूदी बनवली सगळ्यांसाठी? कमाल आहे नाही? नाही म्हणजे अमृता, तुझं बाळ येण्याआधीच अख्ख्या घरातल्या लोकांना बदलून टाकणार आहे की काय? ऐश्वर्याचं बाळ न होण्याचं डिसिजन बदललं म्हणजे झालं. चला
स्मूदी टेस्ट करूया बाबा. अरे देवा, ह्यात तर पपईची चव लागते. हे स्पेशली तुझ्यासाठी. थँक्यू. अगं काय ग? काय केलंस तू हे सावली? विंडो केस कळत नाही तुला काय केलंस तू? का ग्लास फेकलास तिचा? तिला काही झालं असतं ना. दादा मी बोलतो सावलीशी थांब. मी विचारतो काय झालं सावली. ह्या स्मूदी मध्ये पपई आहे. काय पपई? यात खरंच पपई आहे. तू ठीक आहेस ना? तू प्याली नाहीस ना? नाही आई. माय गॉड. सॉरी पण पपई आहे तर काय झालं एवढं? पपईचा हेल्दी फ्रूट ना. अरे पपईला गरोदर बाईला त्रास होतो. म्हणजे म्हणजे सावलीने वाचवलंय खरं तर. वाचवलं म्हणजे काय? पपईच टाकलीये ना मी. असं काय झालं एवढं? स्मूदी मध्ये पपई चांगली लागते म्हणून मी टाकली आहे. व्हॉट अ बिग डील. ऐश्वर्या, इनफ. ज्या गोष्टीतलं आपल्याला काहीही कळत नाही त्या न केलेल्याच बऱ्या. आणि काय ग, एरवी कधी जातेस तू किचन मध्ये? आजच कशाला स्मूदीचं वगैरे नाटक? हा, या आधी फक्त हिची औषधं बनवायला जायचीस तू, राईट? आणि ते कशासाठी? अमृताला बाळ व्हावं म्हणून ना. आणि तुझ्या या आता मूर्खपणामुळे हिच्या बाळाला त्रास झाला तर? आय एम रिअली सॉरी मॉम. मला खरंच माहिती नव्हतं. सॉरी. मी खरंच सॉरी. ऐश्वर्या, इट्स ओके. अगं फक्त माझ्यासाठी काही करावं असं वाटलं तर सावलीची मदत घेत जा. मॉम आय एम रिअली सॉरी. थँक्यू व्हेरी मच.